नमस्कार. अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील नव्याने खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होणारे पर्यटन स्थळ बनले आहे. हजारो पर्यटक शुक्रवार, शनिवार, रविवार मुंबई, पुण्यातून नक्की निसर्गाचा आनंद लुटण्याकरता येत असतात. लोकांना आकर्षित करणारे समुद्र किनारे आणि प्रदूषण विरहित हवा ही पर्यटनाची मुख्य आकर्षण केंद्रे आहेत. मुंबई पासून अलिबाग अवघ्या 1.5 तासाच्या अंतरावर असणे ही अलिबागची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे समुद्र मार्गे मुंबईहून मांडव्याला अवघ्या 45 मिनिटात येता येते व स्पीड बोटीने 15 मिनिटात ही अलिबागची आणखी जमेची बाजू आहे. त्यामुळेच मुंबईहून येणाऱ्या अनेक मोठ्या धनिकांचा सुद्धा सेकंड होम किंवा फार्म हाऊसचा आकर्षणाचा विषय अलिबाग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी, अनेक सेलिब्रिटींनी, अनेक उद्योगपतींनी खूप मोठ्या जागा खरेदी केल्या आहेत. मांडवा, आवास, सासवणे, थळ, किहीम हे समुद्र किनारे या अशाच सगळ्या मुंबईतील गुंतवणूकदारांच्या मुख्य लक्ष्याचे बळी पडले आहेत. हे समुद्र किनारे प्रामुख्याने या सर्व मंडळींनी खूप कौशल्याने जमिनी हस्तगत केल्याने स्थानिक माणूस तिथून विस्थापित होत आहे. लोढा, एमआर सारख्या मुंबई व दुबईहून असणाऱ्या कंपन्या या तिथे मोठे गृहप्रकल्प समुद्र किनारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मांडव्याला 100 एकरचा भराव प्रस्तावित आहे. एक अख्खे खाडीचे पात्र बुजवून सुमारे 70 फुटाचा भराव करून या सर्व प्रकारच्या वसाहती नव्याने निर्माण होणार आहेत. मी या व्हिडिओ फुटेजद्वारे सर्व रायगड जिल्ह्यातल्या, मुंबईतल्या लोकांचे लक्ष वेधू इच्छितो की अशा प्रकारचा खाडीचा प्रवाह बंद करून पर्यावरणाला अत्यंत घातक अशी रचना करून समुद्राच्या पाण्याचे विस्थापन हे अलिबाग तालुक्याच्या उर्वरित सर्व भागांमध्ये घुसून तेथील जमिनी आणि तेथील वसाहती उद्ध्वस्त करण्याचा विषय होणार आहे. दुसरे, या सर्व वसाहतींना संपूर्णपणे नगर विकास रचनेच्या नव्याने प्रस्तावित झालेल्या UDCPRचा पाठिंबा असून तो पर्यटनाच्या करता उपयुक्त असणाऱ्या आणि प्रदूषण विरहित राहिलेल्या अलिबाग तालुक्यावर अन्यायकारक आहे असे माझे मत आहे. सर्व समाजाने, विशेषतः अलिबागकरांनी केवळ विकासाच्या खोट्या कल्पनांच्या आहारी न जाता आणि जमिनींना तात्पुरता मिळणारा मोठा भाव हा आकर्षणाचा विषय न ठेवता निसर्गाच्या ऱ्हासाची भविष्यातली कल्पना नीट आजमावून बघावी व या सर्व प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा का विरोध करायचा याचा निर्णय करावा. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पर्यावरणाचे रक्षण करावे असे माझे त्यांना प्रगट आवाहन आहे. नमस्कार.